बघूया 100% बातम्या। इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत जय्यत तयारी सुरू झाली आहे। या बैठकीसाठी इंडिया आघाडीचे नेते मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। संपूर्ण देश हा आपल्यासाठी परिवार असून देशासाठी आपण एकत्र आल्याचा दावा मवियाच्या नेत्यांनी केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातल्या विरोधकांची इंडिया आघाडीची बैठक उद्या आणि परवा मुंबईत होतीये। यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मवियाच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला। लोकशाही अबाधित राहावी यासाठी एकत्र आल्याचं मवियाच्या नेत्यांनी म्हटलंय। हम इकट्ठा आए हैं अपने देश की रक्षा करने के लिए। रक्षाबंधन देश की रक्षा, भारत माता की रक्षा करने के लिए हम इकट्ठा आए हैं। कुछ पॉजिटिव काम करने का एजेंडा है और साथ ही साथ देश के जो फैसिस्ट फोर्सेस हैं उनको रोकने की चुनौती हमने स्वीकार कर ली। इंडिया आघाडीमुळे केंद्रानं गॅस दरात कपात केल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय। भाऊबीज काय 9 वर्षात झाली नव्हती, पण या सगळ्या गोष्टी अब ये पब्लिक है, सब जानती है। ये पब्लिक है, सब जानती है और कुछ भी करे तो अभी उनको बचाने वाला कोई नहीं है। संपूर्ण देश आमचं कुटुंब आहे म्हणून एकत्र आहोत असंही मवियाच्या नेत्यांनी म्हटलंय। भाजपला सत्तेबाहेर करण्याचा निर्धार मवियाच्या नेत्यांनी व्यक्त केला। इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होतीये। इंडिया आघाडीत विरोधकांची एकजूट होत असली तरी इंडिया आघाडीचा नेता कोण असा सवाल विचारला जातोय। इंडियाच्या या बैठकीच्या तयारीबाबत माहिती देण्यासाठी बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी हा प्रश्न विचारण्यात आला। इंडिया आघाडीच्या बैठकीच्या निमित्तानं मुंबईत देशभरातील 28 पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत। मात्र इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असा सवाल सत्ताधाऱ्यांकडून उपस्थित केला जातोय। विशेष म्हणजे इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांकडून आपापल्या पक्षाच्या नेत्यांची नावं पुढे केली जात आहेत। याबाबतच्या प्रश्नांना उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय। हमारे पास प्रधानमंत्री बनने के लिए चॉइस बहुत है। सवाल यह है कि भाजपा के पास और चॉइस क्या है। जो 10 साल बैठे थे उन्होंने क्या किया सब लोग देख रहे हैं। अलग अलग पार्टीज है, ये बात सच है, मगर बैठ कर डिस्कस करके मिनिमम कॉमन प्रोग्राम हम तैयार कर सकते हैं। इंडिया आघाडीचा नेता कोण यावरून मीडियानं विचारलेला प्रश्न टोलवण्यात आला असला तरी हा प्रश्न सोडवण्याचं मोठं आव्हान इंडिया आघाडीच्या समोर असणार आहे इतकं नक्की। इंडिया आघाडीची बंगळुरूमध्ये दुसरी बैठक पार पडली। या बैठकीला देशातील प्रमुख 28 पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली। मात्र आता मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची संख्या ही 26 वरून 28 झाली आहे। इंडिया आघाडीच्या 2 दिवसीय परिषदेसाठी देशभरातील विविध पक्षांचे नेते मुंबईत दाखल झाले। या बैठकीत नवे पक्ष सामील होणार आहेत। शेकापही इंडिया आघाडीत सामील झालाय। मात्र या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सामील होणार असल्याची चर्चा होती। मात्र प्रकाश आंबेडकरांनी निमंत्रण नसल्याचं म्हटलंय। इंडियाचं आम्हाला निमंत्रण नाही, काँग्रेसच निमंत्रण देत नसल्यामुळे आम्ही त्या आघाडीमध्ये नाही। या इंडिया बैठकीत किंवा इंडियाच्या आघाडीत येण्यासाठी त्यांची सुद्धा इच्छा आम्हाला प्रकाश आंबेडकरजींशी बोलून विचारावी लागेल। त्यातच मायावतींनी लोकसभा आणि विधानसभेसाठी एकला चलोरेचा नारा दिलाय। यावरून शरद पवारांनी मायावतींना टोला हाणलाय। आम्हाला असं दिसतंय की काही वेळेला भारतीय जनता पार्टीशी सुद्धा त्यांनी सुसंवाद ठेवलेला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही इंडिया आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं होतं। मात्र राजू शेट्टींनीही या बैठकीकडे पाठ फिरवली आहे। शेतकऱ्यांबाबत इंडिया आघाडीनं भूमिका स्पष्ट न केल्यानं बैठकीला जाणार नसल्याचं शेट्टींनी म्हटलंय। इंडिया आघाडीच्या 2 दिवसीय परिषदेच्या आधी महाविकास आघाडीनं महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला। भोपाळमध्ये पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसवर 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला। या आरोपानंतर अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह सत्तेत सहभागी झाले। मोदींच्या याच आरोपांवरून शरद पवारांनी सरकारला आव्हान दिलंय। नुसता आरोप करण्याचा अर्थ नाही, तुमच्या हातात सत्ता आहे त्याची चौकशी करा आणि सवर्ण देशाला सांगा वस्तुस्थिती काय। यावेळी पवारांनी अजित पवार गटाला इशारा दिला। त्या लोकांना त्यांची जागा उद्याच्याला या राज्यातले मतदार दाखवतील। उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना लोकसभा विधानसभा एकत्र घ्या असं आव्हान दिलंय। 4 राज्यांसोबत लोकसभा, मी म्हणतो त्याच वेळेला महापालिका पण घ्या। याचा परिणाम दिसेल आपल्यासाठी फायद्याचा। परिणाम नक्की दिसणार आहे, कारण लोक वाट बघतायत। एनडीएचा अमिबा झाल्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी यावेळी केला। इंडियाच्या बैठकीसाठी काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंतच्या राजकीय पक्षांचे नेते मुंबईत येत आहेत।
त्यांचं स्वागत जसं पारंपरिक पद्धतीने होणार आहे तसंच त्यांच्यासाठी जेवणाचा मेन्यू सुद्धा अस्सल मराठमोळा खाद्यपदार्थांनी सजलेला असणार आहे. इंडिया आघाडीच्या 2 दिवसीय परिषदेच्या पहिल्या दिवशी पाहुण्यांच्या ताटात महाराष्ट्राच्या विविध भागातील पारंपरिक पदार्थांचा समावेश असणार आहे. सकाळचा नाश्ता, लंच असो वा डिनर, प्रत्येक वेळी ताटात मराठमोळी खाद्यपदार्थ ठेवण्यात येणार आहेत. नाश्त्याला वडापाव, बाकरवडी, नारळवडीसह नाचणीचे वेफर्स असतील. सोबतीला चहा, कॉफी बरोबर नारळ पाणी, लिंबू पाणी, फ्रूट ज्यूस असेल. तर जेवणासाठी शाकाहारी, मांसाहारी असा बेत आहे. गरमागरम भाकरी, झुणका, काळ्या वाटाण्याची उसळ, डाळिंबाची उसळ, हिरव्या लाल मिरचीचा ठेचा, मसाले भात, कोल्हापुरी पांढरा रस्सा, मालवणी प्रॉन्स करी यासह विविध सूप आणि सलाड असा जेवणाचा बेत असणार आहे. स्वीट डिश मध्ये पुरणपोळी, करंजी, दुधी मावा आणि मोदकाचा समावेश असेल. अजित पवारांच्या एंट्रीमुळे शिंदे सरकारमधली सत्ता समीकरणं पूर्ण बदलली आहेत. 3 पक्षांच्या या सरकारमध्ये शह-काटशहाचं राजकारण सुरू झाल्याचं बोललं जात आहे. त्याला कारणीभूत ठरलाय शिंदे फडणवीसांनी रद्द केलेला अजित पवारांचा एक निर्णय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नुकताच सहकारी साखर कारखान्यांच्या कर्जाविषयी एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. NCDC अर्थात राष्ट्रीय सहकार विकास नियमनकडून मंजूर कर्ज घेण्यासाठी सहकारी कारखान्यांच्या संचालकांना वैयक्तिक आणि सामूहिक हमीपत्र देण्याची अट घालण्यात आली होती. तसंच कारखान्याच्या जागेच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा चढवला जाणार होता. तसंच गहाणखत आणि अन्य दस्तऐवजावर सह्यांचे अधिकार सरकारला देण्यात आले होते. पण अवघ्या काही दिवसात शिंदे आणि फडणवीसांनी अजित पवारांचा हा निर्णय फिरवलाय. दादा नावाचा शब्द आता काढण्याचं काम सुरू झालंय आणि दादावर भाऊ हा वरचढ होतो आहे. ज्या ज्या एरियात ऊस आहे त्या एरियाच्या ऊसाच्या कारखानदारांना त्या शेतकऱ्यांना फायदा व्हावा याकरता हे निर्णय असतात असं मला वाटतं. हा निर्णय फिरवून शिंदे आणि फडणवीसांनी अजित पवारांना धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अजित पवारांनी सहकारी साखर कारखान्यांबाबत घेतलेला निर्णय शिंदे फडणवीसांनी फिरवला. याचा फायदा भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना होणार आहे. NCDCनं राज्यातल्या अडचणीत सापडलेल्या 6 सहकारी साखर कारखान्यांना राज्य सरकारच्या हमीवर 549.54 कोटी रुपयांचं खेळत्या भांडवलावरचं कर्ज मंजूर केलं. त्यामुळे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी संबंधित रामेश्वर सहकारी साखर कारखान्याला 34 कोटी 74 लाख रुपयांच्या कर्जाला मंजुरी देण्यात आली. सोबतच विजयसिंह मोहिते पाटलांच्या शंकर सहकारी साखर कारखान्याला 113.42 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. तर भाजप खासदार मुन्ना महाडिक यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्याला 126.38 कोटी रुपयांच्या कर्जाची रक्कम मंजूर करण्यात आली. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांच्या शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याला 150 कोटी तसंच नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याला 75 कोटी कर्ज मंजूर करण्यात आलं. 3 ऑगस्टला अजित पवारांनी लागू केलेल्या अटीनं या कारखान्यांची अडचण होणार होती. मात्र हा निर्णय फिरवण्यात आल्यानं नेत्यांच्या कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्याचा फटका भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांना देखील बसला. भाजपच्या वाट्याची अनेक महत्त्वाची खाती अजित पवारांच्या गटाच्या ताब्यात गेली. आता अजितदादांच्या सत्तेत एंट्रीचा फटका भाजपच्या आणखी एका मंत्र्याला बसलाय. मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीमधून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना डच्चू देण्यात आलाय. त्यांच्या जागी अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांना समितीत स्थान देण्यात आलंय. वास्तविक मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीला अनेक अर्थानं महत्त्व आहे. या महत्त्वाच्या समितीमधून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वगळण्यात आल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. अजितदादा सहभागी झाल्यानंतर वगळण्याची सुरुवात समित्यामधून विखे पाटलापासून सुरू झाली आहे. त्या समितीमध्ये स्वतः माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत. त्यामुळे तिथं मी त्या समितीत मी असो काय नसो मी असतो आणि नसतो तरी काय मानतो दुसरी काय अडचणीचं नाही. अजितदादांच्या सत्तेत येण्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये नाराजीचे सूर ऐकायला मिळत आहेत. दादांच्या एंट्रीनं अधिकारांवर गदा येईल अशी चर्चा शिंदे फडणवीसांच्या मंत्र्यांमध्ये होती. आता एका महत्त्वाच्या समितीमधून विखे पाटलांना वगळल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात. गेल्या काही महिन्यात आमदार फोडाफोडीवरून राज्याचं राजकारण तापलं. त्यात ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. फोडाफोडी आणि ऑफर संदर्भात सुनील राऊत यांच्या दाव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
शिंदेच्या शिवसेनेत सामील होण्यासाठी आपल्याला ऑफर देण्यात आल्याचा दावा सुनील राऊतांनी केला. आधी 100 कोटींची ऑफर होती आणि आजही ती ऑफर असल्याचा गौप्यस्फोट सुनील राऊतांनी केला. आपल्या मागे ब्रँड संजय राऊत असल्यानं ही ऑफर असल्याचं राऊतांनी म्हटलंय. तर दिल्लीतून फोन येत असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. तर राऊत बंधूंच्या दाव्याची भाजप आमदार नितेश राणेंनी खिल्ली उडवली आहे. आम्हाला ऑफर होती ना, मला 100 कोटीची ऑफर आहे. मला 100 कोटीची ऑफर आहे. आज सुद्धा मला ऑफर आहे. तुरुंगात जायचं नसेल तर अमुक अमुक गटाकडे जा म्हणून आम्हालाही फोन आले दिल्लीतून. कदाचित सुनील राऊतांनी काही शून्य जास्त लावले असतील असं मला वाटतं की त्याला कोण 100 रुपये पण येण्यासाठी देणार नाही. तर 100 कोटी तर फार लांबची गोष्ट आहे. 100 कोटी घेऊन माझ्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिक बदलणार नाही असा निर्धार सुनील राऊतांनी केला. मात्र राऊतांच्या या आरोपांमुळे राज्याचं राजकारण तापलंय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत केंद्र सरकारवर जोरदार बरसले. यावेळी राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही राऊतांनी निशाणा साधला. केंद्र सरकारला मुंबईवर आणि मुंबईच्या संपत्तीवर ताबा मिळवायचा असल्याचं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलंय. मुंबईवर डोळा असल्यानंच शिवसेना फोडल्याचा आरोप राऊतांनी केला. राऊतांच्या या टीकेला भाजप आमदार नितेश राणेंनी उत्तर दिलंय. त्याला मुंबई गिळायची आहे, मुंबई विकायची आहे, मुंबई लुटायची. किमान 10 वर्ष हे मोदी शहांचं सरकार प्रयत्न करतं. अत्यंत बुळचट, लाचार आणि गुलामी पद्धतीचा मुख्यमंत्री आणि सरकार सत्तेवर बसवलं. थोड्या दिवसाची गोष्ट आहे. सरकार आमचं दोन्हीकडे आल्यानंतर हे सगळे असे उपराटे निर्णय जे त्यांनी घेतलेले आहेत ते आम्ही पुन्हा उलटे फिरवल्याशिवाय राहणार नाही. सन्मान्य मोदी साहेब, सन्मान्य अमित शहाजी नसते तर मुंबई या ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कधीच विकून खाल्ली असती. संजय राऊतांनी पुन्हा एकदा मुंबईचा मुद्दा उपस्थित करून मोदी सरकारसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलंय. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये हा मुद्दा तापण्याची चिन्ह आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतल्या 200 कोटींपेक्षा अधिकचा घोटाळा गाजतोय. या घोटाळ्यानंतर ठेवीदारांनी आंदोलन केलं. आता छत्रपती संभाजीनगरमधील आणखीन एका बँकेवर रिझर्व्ह बँकेनं कारवाई केली. अजिंठा नागरी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध आणले. अजिंठा नागरी सहकारी बँकेच्या गैरकारभारावर आरबीआयनं ताशेरे ओढलेत. आरबीआयच्या मान्यतेशिवाय कोणत्याही कर्जाचं नूतनीकरण करता येणार नाहीये. निधीची उलाढाल आणि नवीन ठेवी स्वीकारणं, हस्तांतरण, करार करण्यावर बंदी घातली आहे. हे निर्बंध मंगळवारपासून लागू झाले असून 6 महिन्यानंतर बँकेच्या कारभाराचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असं रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे हजारो ठेवीदारांचा जीव पुन्हा टांगणीला लागलाय. पैसे काढण्यासाठी आता बँकेत गर्दी झाली आहे. माझ्या आईची शेती वगैरे सगळं विकून इतकं विश्वास आयुष्य याच्यावर आणि माझ्या आईकडे कमवणार कोणीच नाही. 5-5 लाखापर्यंत इन्शुअर मधले काढून घ्या, बाकीचे पैसे बँक देईल. थोडंसं थांबावं लागेल. मलकापूर आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेनंतर अजिंठा नागरी सहकारी बँकेवर निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे सहकारी बँकांचं नेमकं कुठे चुकतंय हा सवाल विचारला जातोय. राज्य सरकारनं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन राज्यातील विविध भागातून आलेल्या दूध प्रकल्पातील 150हून अधिक कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आहे. सरकारच्या एका नोटिशीनं या कुटुंबांना दापछरी दूध प्रकल्पातील घर आणि युनिट रिकामं करावं लागणार आहे. त्यामुळे या प्रकल्पातील कुटुंबियांच्या समोर मोठा पेच निर्माण झालाय. 1970च्या दशकात पालघरच्या डहाणूतील पापसरी इथं हजारो हेक्टर जमीन राज्याच्या दुग्ध विकास प्रकल्पानं ताब्यात घेतली. ज्या जमिनीवर दुग्ध प्रकल्प उभारण्यात आला त्या ठिकाणी मुंबई, ठाणे या महानगरांसह महाराष्ट्रातलं दूध नेण्यासाठी या ठिकाणी 200 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना प्रत्येकी 1 हेक्टर जमीन देण्यात आली. तसंच काही संकरित गायी सुद्धा देण्यात आल्या. मात्र कालांतरानं हा उभा राहिलेला प्रकल्प प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे डबघाईला गेला आणि तेव्हापासून इथं असलेले शेतकरी अडचणीत सापडले. आता या प्रकल्पात राहणाऱ्या 160 पेक्षा अधिक कुटुंबांना आपलं घर आणि युनिट खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या. पुढचं आयुष्य कुठे जगायचं हा प्रश्न इथल्या कुटुंबियांसमोर उभा राहिलाय. की थकबाकी भरा आणि आमचं युनिट आमच्या ताब्यात निघून जा. पण ते आम्हाला पर्याय काय आहे? आम्ही कोणाच्या याच्यावर आम्ही कुठे जाणार, कुठे राहणार आम्ही? या 160 कुटुंबाच्या 3 पिढ्या प्रकल्पात गेल्या असून ओसाड जमिनीचं नंदनवन केलं. त्यामुळे हजारो हेक्टर असलेली ही जमीन कुणाच्या वापरात येणार असा सवाल विचारला जातोय. यंदाच्या पावसाळ्यात देशातील काही भाग वगळता संपूर्ण ऑगस्ट महिना पावसानं ओढ दिली. ऑगस्ट महिन्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे
ऑगस्ट हा 122 वर्षातला सगळ्यात मोठा कोरडा ऑगस्ट ठरला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा अल निनोचा प्रभाव जास्त प्रमाणात आहे. आतापर्यंत ऑगस्टमध्ये तसं पाहता केवळ 13% पाऊस झाला. अशीच परिस्थिती ऑगस्ट 2005 मध्ये होती. यावेळी ऑगस्टमध्ये 25% कमी पाऊस झाला. 1965च्या ऑगस्टमध्ये 24.6% इतका कमी पाऊस झाला. 1920च्या ऑगस्टमध्ये 24.4% इतका कमी पाऊस झाला. ऑगस्ट 2009 मध्ये 24.1% इतका पाऊस कमी झाला. 1993च्या ऑगस्टमध्ये 13% इतका पाऊस कमी झाला होता. यंदा म्हणजे 2023ला आतापर्यंत सरासरीपेक्षा 13% कमी पाऊस झालाय. 122 वर्षातला हा सगळ्यात मोठा कोरडा ऑगस्ट ठरल्यानं गेल्या 150 वर्षात 6 वेळा भारतात अल निनो सक्रिय झाला. त्यात 5 वेळा भारताला दुष्काळाचा सामना करावा लागला. राज्यात पुन्हा एकदा जनावरांवरच्या लंपी रोगाची लाट आली आहे. लंपीच्या दुसऱ्या लाटेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. लंपीच्या प्रादुर्भावामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे. नागपूर जिल्ह्यात लंपीच्या दुसऱ्या लाटेत 55 जनावरांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 250हून अधिक जनावरांना लंपीचा संसर्ग झालाय. लंपीचा प्रसार थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाची लसीकरण मोहीम सुरू आहे. तसंच मध्य प्रदेशासह शेजारच्या जिल्ह्यातून नागपूर जिल्ह्यात जनावरं वाहतुकीवर देखील बंदी घालण्यात आली आहे. जळगावच्या पाचोरा तालुक्यात लंपीनं डोकं वर काढलंय. पाचोऱ्यात गेल्या महिनाभरात जवळपास 150 जनावरांना लंपीचा संसर्ग झाला असून 12 जनावरं दगावली आहेत. पाचोरा बाजार समितीनं गुरुवारी भरणारा गुरांचा बाजार रद्द केलाय. नाशिक, मालेगाव, मनमाडसह ग्रामीण भागात लंपी आजारानं पुन्हा डोकं वर काढलंय. नाशिकच्या 12 तालुक्यात लंपीचा प्रादुर्भाव वाढलाय. आतापर्यंत 500हून अधिक जनावरं लंपीच्या विळख्यात सापडली आहेत, तर 30 जनावरांचा मृत्यू झालाय. मोकाट जनावरांमध्ये जास्त प्रमाणात लंपीची लक्षणं आढळून येत आहेत. लंपीचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं पशुधन पालकांची चिंता वाढली आहे. कोळीवाड्यांमध्ये आज नारळी पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला. कोळी बांधवांनी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. या निमित्तानं कोळी बांधवांनी दर्याच्या राजा सागराला सोन्याचा नारळ अर्पण केला. राज्यातील कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा उत्साह शिगेला पोहोचला. कोळीवाड्यात पारंपरिक पद्धतीनं नारळी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं कोळीवाडी आणि गावातून शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत सोन्याचा मुलामात दिलेला एक भला मोठा नारळ, पारंपरिक वेशभूषेतले कोळी बांधव आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं दिसलं. दर्या राजाची आरती करून कोळी बांधवांनी समुद्राला पारंपरिक पद्धतीनं नारळ अर्पण केला. आणि जो काही काबाड आम्ही कष्ट करतो त्या कष्टातून आम्हाला सुख समृद्धी लाभू दे असं आम्ही या ठिकाणी गाराणं घालतो. दर्या महाराजा आम्हाला सांभाळून घे, आमचं रक्षण कर, आमच्या व्यवसायाची भरभराट होऊ दे, अशा प्रकारचं गाराणं कोळी बांधवांनी घातलं. नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं राज्याच्या सर्व कोळीवाड्यात उत्साहाचं वातावरण होतं. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या. 100% बातम्या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाची आठवण. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महायुती सरकारमधील सत्ता समीकरण बदललंय. हळूहळू त्याचा प्रभाव आता दिसू लागलाय. नेमकं काय घडलंय जाणून घेणार आहोत स्पेशल रिपोर्ट मधून रात्री 8 वाजता न्यूज 18 लोकमत.